विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल निंभोरा अमरावती येथे 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज वैराग्यमूर्ती विज्ञानवादी स्वच्छतेचे पूजक आणि जनक संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रसंगी सर्व कर्मचारी विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करण्यात आले। अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। दिवसा समाजातील अस्वच्छता आणि केर कचरा जमा करून रात्री प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या महामानवानं समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य जगवलं, अशा महामानवाला आपण आपल्या कृतीतून अभिवादन करणार आहोत। मी हरके सरांना, मुखा सरांना, राठोड मॅडम आणि बरोड मॅडम, मोहोळ मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करा। संत शिरोमणी यांचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। विज्ञानिकांच्या उद्धारापर्यंत आणि स्वच्छतेच्या अभियानापासून तर शिक्षणाच्या प्रसारापर्यंत अविरत ज्यांचं चरित्र, व्यक्तिमत्व आणि जीवन जर आपण बघितलं तर अगदी साधं सरळ आहे। तुम्ही बघू शकता त्यांच्या पेहरावाकडे। तर त्यापासूनच काहीतरी प्रेरणा घेऊन मला असं वाटतं की आज आपल्या या वसतिगृहाच्या माध्यमातून आपल्याला जी संधी मिळालेली आहे, स्वच्छता, विज्ञानवादी दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यक्तिमत्वाची प्रगती, तर त्याच्यावर आपण कंटिन्युअसली काम करणं गरजेचं आहे। आणि फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे, आपल्याला आयुष्यभर आपण शिकतच असतो। त्याच्यामुळे आपण पण एक विद्यार्थी म्हणून ज्या अर्थी विद्यार्थ्यांच्या सोबत राहतो, तर विद्यार्थी म्हणूनच शिकलं पाहिजे। आणि त्यासोबतच महाराजांचं जे व्यक्तिमत्व, तुम्ही अमरावती जिल्ह्याचा जर इतिहास बघितला, एकंदरीत आजूबाजूच्या परिसरामध्ये स्पेशली ग्रामीणचा जर बघितलं, कालच मी तिथे चांदोलीला गेलो होतो। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक व्याख्यानमाला होती। तर तिथे सुद्धा तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, संत चोखामेळा, बहिणाबाई यांच्या विचारांची लोक अजूनही आहेत। पण आपल्याला खऱ्या अर्थाने हे लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो की ते कुठेतरी कृतीमध्ये दिसत नाही। ते माहिती नाही, त्यामागे भरपूर कारणं असू शकतात। असं राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि एकंदरीत परराष्ट्रीय धोरण जे आहे त्याच्यावर सगळेजण फोकस करत आहेत। पण तात्विक, नैतिक आणि भावनिक बैठक होणं गरजेचं आहे, हे सुद्धा मला असं वाटतं संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या अभंगांमधून, त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या पुस्तकांमधून ती गोष्ट सुद्धा घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे सुरेश भटांच्या काही ओळी, येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, जे संत गाडगे महाराजांच्या बाबतीत अगदी तंतोतंत त्या ओळी जुळतात। येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना अडखळून थांबणे या पावलांना पसंत नाही, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य, हे जीवन नाशवंत नाही। आणि म्हणूनच त्यांच्या या पावन स्मृतींना आपण वंदन करून मला असं वाटतं की या आजच्या आधुनिक AI टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये खरं तर विद्यार्थी तर ते कसं कच्चं मडकं आहे, किंवा असं ते कुंभाराचं जे चाक असते त्याच्यावरची माती आहे असं म्हणायला हरकत नाही। कच्चं मडकं पण त्यांना नाही म्हणता येईल। तर त्या मातीच्या पुढे जाऊन जे मडकं तयार होतं। शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन अंधश्रद्धा, व्यसनांपासून दूर राहून विज्ञानवादी दृष्टिकोनातून जीवनाकडे, अभ्यासाकडे, आपल्या प्रगतीकडे बघणं अत्यंत आवश्यक आहे। बहुजन समाजाला आपल्या संत आणि थोर पुरुषांनी, महिलांनी जे एक प्रेरणादायी आदर्श समोर ठेवलेला आहे आणि मार्ग दाखवलेला आहे, सन्मार्ग दाखवलेला आहे, त्याला आपण निश्चितच फॉलो करणं आणि त्यानुसार आपलं जीवनयापन करणं, प्रगती करणं हे आवश्यक आहे। संत शिरोमणी गाडगे महाराज यांना पुनश्च त्रिवार शतशत नमन आणि वंदन।